याच्यावर तुम्हाला स्टँडर्ड लिहायला लावलं तुम्ही लिहिले. मग स्कूल बॅगचं स्टँडर्ड काढताना तुम्हाला कुठल्या पॉईंटवर विचार करायचा तर विद्यार्थ्यांची म्हणजे कस्टमरची मानसिकता, त्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांची शारीरिक समस्या म्हणजे मानसिकता म्हणजे काय, त्यांची मेंटॅलिटी की समोरच्या कस्टमरला कुठल्या प्रकारचं प्रॉडक्ट आवडेल. मग त्याचं ते बाह्य रूप प्रेझेंटेशन बनवतो. पहिल्या बाह्य रूपामध्ये तो पहिल्यांदा काय बनणार आहे की त्या स्कूल बॅगेचं नाव काय, कंपनी कुठली, नाव मोठं लक्षण मोठं असंही असतं. नंतर दुसरं कुठलं एक वाक्य आहे, छोटी मूर्ती कीर्ती महान. म्हणजे प्रॉडक्ट एखादं नाव खूप असतं पण ते बोगस असतं आणि एखादं प्रॉडक्ट असं असतं की त्याची प्रसिद्धी खूप कमी असते पण ते प्रॉडक्ट एक नंबरचं असतं. म्हणजे या सगळ्या तुम्हाला आर्थिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती आणि दुसरं कुठलं शारीरिक म्हणजे हा म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याला ते स्कूल बॅगचं वजन किती आहे, त्या स्कूल बॅगचं वजन म्हणजे ती स्कूल बॅग जर एमटी असेल पाहिजे. आपण स्कूल बॅग विकत आणत जातो तर ती एमटी असते ना, पण ती एमटी स्कूल बॅग कित्येक वेळा आपण बघतो ती जडच असते. आपण पाणी स्कूल बॅग घ्यायला जातो तर आपण असं आपले आईवडील कसे करतात की स्कूल बॅगचं पाणी वजन बघतात की हे वजन या बॅगेमध्ये अजून माझ्या पाल्याचं वस्तू येणार, त्याच्यानंतर त्याचं वजन काय असेल. कारण आपण त्याचं बाह्य रूप बघतो प्रेझेंटेशन, त्याचं कलर कॉम्बिनेशन बघतो, त्याचा कपडा बघतो, त्याच्या जिप्स बघतात. मग ते जिप्स कधी कधी लोखंडी असतात, लोखंडी जिप्स नसतात, खराब होतात. मग ते जिप हे फायबरमधलं आहे का लोखंडामधलं आहे का अजून कुठली तिची प्लॅस्टिकमधली ती क्वालिटी पाहिजे बघितली जाते. जिप आपण ओपन करून बघतो आणि